सर्वांना नमस्कार. जय नाथ. आपण चैतन्य पीठाच्या युट्यूब वाहिनीवरनं गेल्या 5 वर्षापेक्षा अधिक काळापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला प्रबोधन करीत असतात. गेल्या सुमारे 61 पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज श्री दत्त पुराण याविषयी आपल्याला प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय महाराज हा अध्याय पुढे समजावून सांगतात की मदालसेनी जन्म होताच पुत्राला तत्वज्ञान पाजले व प्राणधारणेसाठी दूध पाजले. त्यानंतर उदासीनपणामुळे ती म्हणाली, हे उताने झोपणाऱ्या मुला, हा आत्मघातक प्रमाद नावाचा उग्र मृत्यू स्वतःबरोबर उत्पन्न झाला आहे असे मानून रडतोस काय? तो मृत्यू तुला नाही. मदालसा आपल्या नवजात मुलाला उपदेश करते आहे, कारण तू शुद्ध आहेस म्हणून तुला दुःख नाही. असंग असलेला तुला हा पंचभौतिक देह सुद्धा नाही. असे असतानाही तू का रडतोस? हा शोक खोटा आहे. ते भौतिक शब्द स्पर्श द्विगुण आत्म्याच्या ठिकाणी असलेले वाटत असले तरी ते खोटे आहे. अशा प्रकारे पुढच्या काही श्लोकांमध्ये मदालसा आपल्या मुलाला दररोज वाढणाऱ्या निर्मळ तत्वज्ञान जाणून देऊ लागली. जसा जसा तो पुत्र वाढू लागला तसा तसा त्याचा बोधही वाढू लागला. राजाने त्याचे नाव विक्रांत असे ठेवले. सर्व सेवक वर्ग आनंदला. मदालसा मात्र हसू लागले. ज्ञान झालेला तो बालक दक्ष असूनही मुढासारखा वागू लागला. यात काय आश्चर्य? जन्मताच विद्वान मातेने ज्ञान दिलेला तो बंधातून मुक्त झाला, कारण सज्जन केवळ संगतीने उद्धार करतो. अशा प्रकारे पुढे ती गर्भवती तिला अजून 2 पुत्र झाले. राजाने त्यांचे नाव सुबाहू व शत्रुमर्दन असे ठेवले. त्या दोन्ही वेळी सर्वजण पाहत असता ती मदालसा मात्र हसत होती. निसंग निराभिमानी 3 मुले मुढाप्रमाणे हिंडू फिरू लागले. त्यांना असे पाहून राजा खिन्न झाला. मृगजळाप्रमाणे संसाराला मानणाऱ्या ज्ञानीपुत्रांनी वडिलांचा अंतःकरणापासून केलेला उपदेश मानला नाही. अष्टादी दोष रहित सार्वभौम सूचक 5 ग्रह असलेल्या शुभ क्षणी मदालसेनी 4थ्या मुलाला जन्म दिला. तेव्हा सर्वांची मने व दिशा प्रसन्न झाली. राजा म्हणाला, प्रिये, या 3 मुलांच्या नामकरणाच्या वेळेस तू का हसली सांग. आता याचे कोणते नाव ठेवू ते सांग. ती म्हणाली, नामकरणाची ही कल्पना व्यावहारिक आहे, तरीही तू पूर्वी ठेवलेल्या नावांची ही निरर्थकता ऐक. एका देशातून दुसऱ्या देशाला जाणे याला क्रांती म्हणतात. ती गती व्यापक असलेल्या आत्म्याच्या ठिकाणी कुठून असणार? त्यामुळे याचे आत्म्याचे विक्रांत नाव निरर्थक आहे. हा आत्मा निराकार आहे, म्हणून सुभाऊ हे सुद्धा नाव योग्य नाही. अमूर्त असलेल्या आत्म्याला हात कुठून असणार? शत्रुमर्दन हे नाव सुद्धा अनर्थकारीच आहे, कारण प्रत्येक देहात व्यापक असलेला आत्मा सूर्याप्रमाणे एकच आहे. व्यवहार करण्यासाठी देहाच्या ठिकाणी खोटे नाव ठेवले जात असेल तर याचं नाव अलर्क ठेवा. अलर्क म्हणजे पिसाळलेला कुत्रा किंवा 8 पायाचे रानडुकरासारखे जनावर. असे पत्नीचे वचन ऐकून जाणकार असलेला राजा चकित होऊन त्याने आपल्या 4थ्या मुलाचे नाव अलर्क असे ठेवले. एकदा राजाने विक्रांताला बोलवून एकांतात म्हटले, अरे काही स्वार्थ कर, तू जडासारखा का वागतोस? काही सत्कर्म कर. तो विक्रांत म्हणाला, हा कर्म समूह मला विगुण वाटतो. ज्ञान झालेल्या जीवमुक्त अवस्थेत मला विगुण कर्माचे काय हो? शास्त्रादी धर्म कर्मादी राज्य तसेच वैश्विक सुख हे सुख नाही, ते परम दुःखदायक आहे. जे निर्गुण तेच श्रेष्ठ सुख होय. आदी आणि अंत असलेले स्पर्शादी इंद्रियजन्य भोग हे ज्ञानी माणसाच्या सुखाला कारण नसतात. ज्ञानी माणसाला आत्यंतिक सुख हे निष्कर्म सिद्धीमुळे प्राप्त होते. हे बाबा, आईकडून हे मी जाणले आहे, म्हणून क्रियातीत होऊन मी मुक्तासारखा संचार करतो आहे आणि माझे भाऊ सुद्धा हेच करतात आहे. हे ऐकून रागावलेला राजा पत्नीजवळ गेला व म्हणाला, हे मूर्खे, तू हे काय करते आहेस? अशाने आपल्या वंशाचा नाश होईल. आपल्या दोघांची पुढे काय अवस्था होईल? प्रवृत्ती मार्ग हा पुण्यकारक आहे,
याला विष्णू प्रमाण आहे. याच उत्तम उपदेशाने आपले भले होईल. देवलोकात असलेले पितर सुद्धा शांत होऊन राहतात. पुरेशी अथवा पापशील असलेले पितर नावा पांजरीसह उपजीविका करणारे असतात. ही गोष्ट वेदाने कथन केली आहे. मूर्खे, तू हे जाणले नाहीस काय? मानव, देव, पितर, प्राणी आदी कृमी कीटक सुद्धा गृहस्थाश्रमी माणसावर जगतात. हा सनातन धर्म आहे. तरी हे प्रिय, 3 पुत्र कर्म मार्गावरून भ्रष्ट झालेले आहेत. अजूनही या अलकाला कर्म मार्गाचा उपदेश कर. इथपर्यंत हा अध्याय आदरणीय बाबारांनी अतिशय सुंदरपणे समजावून सांगितला व आपल्या प्रबोधनाला त्यांनी इथे स्वल्प विराम दिला. मी आदरणीय बाबारांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करावी. नमस्कार. अनुसूया ती संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा समर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भव संकटा नृदेव पितृभूताद्याः कृमिकीटादयो अपि च व्रीहिभ्या एव जीवन्ति धर्म एषा सनातनाः. म्हणजे या ठिकाणी हा राजा आपल्या पत्नीला मदालसेला जरी रागाने बोलत असला तरी तुला हे कळत नाही का, अशा औपरोधिक अशा पद्धतीने तो तिला असं सांगतो की मानव म्हणजे संपूर्ण जणू काही मानव जाती, देव, पितर आणि प्राणी हे सुद्धा, प्राण्यांमध्ये अगदी कृमी कीटक वगैरे सुद्धा हे कोणावर जगतात, कोण त्यांना जगवतं, तर हे गृहस्थाश्रमी माणसावरतीच हे जीवन यापन करतात. त्याच्यामुळेच हे जगतात. आणि एषा धर्म सनातना हा पूर्वापार सनातन म्हणजे थेट पूर्वीपासून झालेला सनातन असा हा धर्म आहे, म्हणजे गृहस्थ धर्म. तर याला, या राजाला मदालसेला असं सांगायचं आहे की तू हा जो पुत्र आहे त्याला किंवा माझ्या पुत्रांना तू खऱ्या अर्थाने गृहस्थ धर्माचा तू उपदेश करायला पाहिजे होता, पण तू त्यांना निवृत्ती मार्ग सांगितला. म्हणून हा पुढे असं म्हणतो की हे जे 3 पुत्र आहे, तस्मात् प्रिये त्रयो नष्टाः पुत्रास्ते कर्म मार्गता अद्यापस्त अस्मा अनर्काय कर्म मार्ग मुपा उपदेश. कर्म मार्ग उपदेश म्हणजे त्यामुळे आधीचे माझे हे 3 मुलं जे आहेत ते खरे हे कर्म मार्गावरती जणू काही न चालत असल्यामुळे ते भ्रष्ट झालेले आहे. पण हा जो 4था मुलगा आहे त्याला तू आता कर्म मार्गाचा उपदेश कर. मदालस असं म्हणते, मदालसाः भो हो स्वामीन मया साधु कृत खलु जय्य आत्मैव लोकोयम प्रजया किमिति श्रुतम. मदालस आपल्या पतीला असं म्हणते की स्वामी, मी जे करायला पाहिजे ते खरोखर योग्य असं तेच केलं आहे. खरं म्हणजे आत्मा हाच लोक आणि ज्ञान असलेल्या पुत्रांकडून जिंकण्यास योग्य असा आहे. त्या प्रजेला जिंकून काय होणार? खरं त्यांनी आत्म्याला जिंकलं पाहिजे, आत्मज्ञान प्राप्त केलं पाहिजे.
तो खरा विजय आहे असं मी ऐकलं आहे असंही म्हणतात. तवापीदम नरश्रेष्ठ सदवृत्तम चेन्न रोचते अलर्कायोपदेक्षेद्य अद्य क्रियामार्ग यथोरितम. म्हणजे पण तुम्हाला जर हे सदवृत्त आवडत नसेल तर तुम्ही जसं म्हणताय तसं अलर्काला मी आता क्रियामार्ग मी त्याला सांगेन, त्या क्रियामार्गाचा उपदेश करीन. आणि असं म्हणून मग इत्युक्त्वा अस्मै त्रिवर्गसा धर्म वर्णाश्रमोचितम षड्विद्या राजनीतींच प्रजारस रंजन कर्मच मात्रेव मात्रेच मुपदिष्टा सह राजादर्को बुधसुखी परिणीय वधू काले पुत्रांशा जनयत शुभान. असं बोलून मदालसेनी अलर्काला धर्म अर्थ कामात्मक असा जो काही त्रिवर्गसा धर्म वर्णाश्रमो उचितम, ते वर्णाश्रमाला उचित असा जो आहे तो धर्म अर्थी काम असा वर्णाश्रम युक्त जो धर्म, मग षड्विद्या राजनीती 6 प्रकारची राजनीती आणि प्रजारंजन कर्मंच, जे प्रजाजन रंजनाचं जे कार्य आहे कर्म आहे या सगळ्याचा तिने त्याला उपदेश केला या अलर्काला. आणि मग पुढे मात्रे व उपदिष्ट राजा अलर्को बुधस्तुधी. आणि मग जेव्हा असा विद्वान शहाणा आणि उत्तम बुद्धी असलेला जो अलर्का आहे त्यांनी विवाह केला आणि मग परिणीय वधू काले पुत्रांशा जननेच्छुभान, किंवा अलर्काने लग्न करून उत्तम असा पुत्रांना त्यांनी जन्म दिला, ते पुत्र निर्माण केला. मग असा हा जो अलर्का आहे तो पितराभिषिक्त साम्राज्ये पितराज्ञा पालको भवत भुक्त भोगोथ राजांगा आर्यया तमसे वनम. म्हणजे अशा प्रकारे या अलर्काला वडिलांनी राजा म्हणून जेव्हा साम्राज्य पदावर अभिषेक केला तेव्हा हा अलर्क आपल्या वडिलांच्या राजाच्या आज्ञेने छानपैकी राज्य करू लागला, प्रजेचं पालन करू लागला. आणि मग तेव्हा हा भोग भोगलेला हा जो राजा आहे वलयाश्व आणि त्याची भार्या ही मदालसी, त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे हा तपश्चर्येसाठी वनात गेला. आर्यया तमसे वनम. का तेव्हा हा राजा आणि मदालसा हे ज्या वनात चालले तेव्हा या मदालसेनी अलर्काला एक उपदेश केला जाता जाता. असा उपदेश आहे तो, तर प्रयाण काल आहेदम माता अलर्क मदालसा धर्मत पूर्वतो राज्यम यदा ते दुःख समुद्भवेत तदेयम पत्रिका प्रेक्षा तावत गोप्या प्रयत्नता हितम विलिखितम व अत्र दृष्ट्वाचर तदैव भोः. म्हणजे वनात किंवा त्या तपश्चर्येसाठी प्रयाण करताना जाताना ती माता
माता अलर्क मोदालसा, अलर्काची माता ती अलर्काला काय म्हणाली, धर्मानं तू राज्य करत असताना, धर्मता कुर्वतो राज्यम, तू धर्माने राज्य करत असताना तुला ज्या वेळेस दुःख होईल, यदा ते दुःख उद्भवेत, त्यावेळी तदेयम पत्रिका प्रेक्षा, त्यावेळी ही जी पत्रिका आहे किंवा पत्र आहे ते पहा. पण तोपर्यंत तावत गोप्या प्रयत्नता, पण तोपर्यंत हे लपवून ठेव, हे गुप्त ठेव. मग का, हितम विलिखितम पत्र दृष्ट्वाचर तदर्व भो, ही यामध्ये तुझ्या हिताचं लेखन आहे, तेव्हा त्या परिस्थितीत ते पाहून तू तसं आचरण कर. आणि असं सांगून इत्युक्ता मुद्रिकांतस्मे तदो योग्या शिशो अपि च ऋतुध्वजो वनं गत्वा सभार्य सद्गतीं ययौ. म्हणून असं बोलून मदालसेनं त्याला अंगठी आणि योग्य आशीर्वाद दिला. इत्युक्त्वा मुद्रिका तस्मै ददौ, अंगठी, मुद्रिका म्हणजे अंगठी, आणि योग्य आशिषो अपिच म्हणजे योग्य तो आशीर्वाद सुद्धा दिला. मग हा जो ऋतुध्वज राजा म्हणजे आपला नवरा, ज्याच्यावर वनंगत्वा सभार्य सद्गती ययो, म्हणजे त्या पुढे जाऊन हा राजा सद्गतीला गेला. आता पुढे काय झालं, अलर्कस्त्वत् करोद्राज्यम पितृवत् पालयत प्रजाः शिक्षां दुष्टेषु रक्षां दीनेषु वै कृपां चकारो स्व अर्थधर्मेण धर्मचार्थेन नीतिमान तयोरेवा विरोधेन दिव्यार्थान यत्सदा. म्हणजे या पद्धतीने आपल्या वडिलांप्रमाणेच अलर्काने अलर्कस्त्वत् करोज राज्यम, अलर्काने सुद्धा प्रजेचं पालन करत आपल्या वडिलांप्रमाणेच राज्य केलं. आणि हा कसा होता याचं, शिक्षाम दुष्टेषु आणि रक्षाम दीनेषु, म्हणजे दुष्टांना शिक्षा आणि सज्जनांचं रक्षण, आणि दीनेषु वै कृपा, हे दीन दुबळे गरीब वगैरे असतील त्यांच्यावर कृपा, अशा पद्धतीने उत्तम पद्धतीने त्यांनी राज्य केलं. आणि असा हा जो नीतिमान जो असा अलर्क होता, त्यांनी अर्थ धर्मेण धर्माचार्थेन नीतिमान, त्याला धर्म आणि अर्थ या दोन्ही पद्धतीचा उत्तम नीती ज्याला माहिती होती, अशा नीतिमान अलर्काने धर्माने अर्थ आणि अर्थाने धर्म याप्रमाणे धर्मार्थाचा विरोध न येऊ देता उत्तम पद्धतीने स्वर्गीय असं त्यांनी विषय उपभोग सुद्धा केला, विषयांचं सुद्धा सेवन केलं. या ठिकाणी या दत्तपुराणाच्या उपासना कांडातल्या 5व्या अष्टकातला 3रा अध्याय हा समाप्त झाला. आणि आता या 5व्या अष्टकाचा 4था अध्याय जेव्हा सुरुवात होतीये, तेव्हा महाराज असं सांगतात की ब्रह्मवैक परत्वा अज्ञा परिसंख्याम अपि भ्रमात मेनेराट चोदना मत्वा रता मिशसुरादिषु. म्हणजे आता हा जो राजा होता,
त्यांनी काय झालं होतं, धर्म अर्थ काम एवढंच त्यांनी फक्त बघितलं होतं. शिक्षण, त्याला आत्मज्ञानाचा काही उपदेश त्याच्या आईने केला नव्हता आधीच्या 3 मुलांसारखा. त्यामुळे वेदांची ब्रह्मपरता न जाणणारा तो राजा, पुरब्रह्मेक परत्वा अज्ञा, तो अज्ञानी त्या शास्त्रात परिसंख्या विधीला भ्रमाने, म्हणजे जे संख्या गणन वगैरे ज्याला सांख्य असं म्हणतात, शारीरिक वगैरे असतं तेच, त्याला अपूर्व विधी मानून तेच सगळं जग आहे असं मानून मैथुन मास मध्य अशामध्येच मत्वा रता ईश सुरादिषु, सुरादिषु म्हणजे मांस मध्य मैथुन, याच्यामध्ये हा रममाण झाला. या ठिकाणी जणू काही ज्याला वेदांतिक असं ब्रह्मज्ञानाकडे निवृत्ती मार्ग त्याची त्याला कल्पनाच नव्हती, त्यामुळे हा संपूर्णपणे प्रवृत्ती मार्गाचा जणू काही हा घडून गेला आणि हळूहळू त्यांच्यामुळे हा वेगळ्या पद्धतीने विषय वासनेच्या आहारी गेला. ते या ठिकाणी महाराजांना सूचित करायचं आहे. त्यांनी काय केलं, राज्यम कुर्वन्य जन्नीराम यज्ञेश्च बहुदक्षिणे षट्षष्ट अब्ज सहस्त्रंच पशुभोग्यार्थ भागभूत. त्यांनी खूप दक्षिणा, भरपूर अर्थार्जन ज्याला म्हणतात की दक्षिणा असलेला यज्ञांचं यजनही केलं. धर्मकार्य म्हणून हा सतत यज्ञ करायचा. खूप पुष्कळ दक्षिणा त्यांनी विद्वानांना, ब्राह्मणांना, ऋषींना दिली आणि असं करून आज 6060 वर्षापर्यंत हा राज्य करत राहिला. 6060 वर्षापर्यंत हे राज्य केलं. किती? षष्ठ्या अब्ज सहस्त्रम, ते 6060 असं ग्रंथांमध्ये या ठिकाणी सांगितलंय. महाराजांनी हे उद्धृत केलाय याचा काळ. आणि पण त्याचबरोबर एकीकडे हा यज्ञ करतो आहे, इतक्या कालावधीत राज्य करतोय आणि मग पशुभोग्या अर्थभागभूत, आणि याच्याच बरोबर केवळ पशूंनी सेवन करण्यास योग्य असं जे विषय तो सुद्धा हा या पूर्ण कालावधीत करतोच आहे. अजून याची तृप्ती होत नाही. 6000 वर्ष राज्य केलं तरी विषय सेवनाची. मग इकडे याचा जो भाऊ आहे, मोठा भाऊ, हा विद्वान आहे, आत्मज्ञानी आहे. त्याच्या लक्षात आलं की अरे हा आपला धाकटा भाऊ अजून 6000 वर्ष झाली तरी याच्यातच गुंतून पडलेला आहे, विषय सेवनात. म्हणून सुबाहुस्तादृशम विद्वान विबोध ईश्वरात्मनी, बोध ईश्वरात्मनी काशी राजा सहार्यार्थी स पुनर्योद्धू मवा ययौ. याचाच मोठा भाऊ विद्वान असा सुबाहू, त्यांनी काय केलं तर काशी राजाला बरोबर घेऊन त्याचं सहाय्य मिळून हा या अलेरकाशी युद्ध करण्याकरता आला. कशा करता? त्याच्या मनातला उद्देश हा याला ज्ञान मिळवून देणं असं होतं, तर महाराज या ठिकाणी सांगतात. आणि मग याच्या आधी जशी बोलणी करायची तसं ज्येष्ठ भ्रातले देही राष्ट्रम इति प्राबोधितो अपि स काशीराजेन स्व अलर्को मत्तो मस्त
न त्वद्वितम. तुझा मोठा भाऊ आहे, त्या भावाला राज्य दे, असं काशीराजांनी याला सांगितलं असताना सुद्धा बोधितो अपि, त्यांनी प्रबोध केला, याला दे असं मोठा भाऊ राज्य असं सांगून सुद्धा तो अलर्क मग तो मस्त न तद्वितम, त्या अलर्कानी मत्त असलेल्या त्या अलर्कानी जणू काही उन्मत्तपणाने त्याचं हे हितकारक वचन ऐकलं नाही. मग सुबाहु काशीराजश्च चतुरंग बलान्वित भित्वा दुर्गान् छपालाश्च तद्राष्ट्रम स्ववशे नयत. हे सुबाहू आणि काशीराज यांनी मग चतुरंग बलान्विता, चतुरंग दलानं युक्त असं होऊन तो जो भित्वा दुर्गांच पालाश्च, त्याचा जो रक्षकाचा किल्ला जो होता तो फोडून त्याचं राज्य ताब्यात घेतलं. तद राष्ट्रम स्ववशया नयत, त्याचं राज्यावर चढाई केली, त्याचं राज्य ताब्यात. हे कसं केलं? कांश्चित दानेन सामनांच, कांश्चित भेदेन चापरान, दंडेन अपि वशम निन्ये सामंता मंत्रिणो अपीच. काही लोकांना दान देऊन, कांश्चित दानेन, काही लोकांशी समझोता करून, सामनाच बोलून वगैरे समझोता करून समजून, तर कांश्चित भेदेन, काही लोकांना भेद नीतीने, आणि च्या अपरान दंडेन अपि वशम निम्ने, काही लोकांना भेद नीतीने आणि सामंतान मंत्रिणो अपिच, म्हणजे मांडलिक ते तिचे मंत्री वगैरे होते, त्यांना सुद्धा बळे आपल्या ताब्यात घेतलं. त्या पद्धतीने त्या काशीराज सुबाहू यांनी याचं राज्यच आपल्या ताब्यात घेतलं. मग रात्रारुद्धम पुरं क्षीणान कोशान परवशांश्च तान, मंत्र्यादीन वीक्ष सो अलर्को भीतो रुद्राव पीडिता. मग त्या भावाने वेढलेलं नगर रात्रारुद्धपुरम आणि क्षीण झालेले कोश, क्षीणान कोशात आणि खजिना, आणि परवशांश तान आणि परस्वाधीन झालेले मंत्र्यादीनी वीक्ष, अरे इतरांना परस्वाधीन झालेले आपले मंत्री वगैरे सगळ्यांना पाहून तो अलर्को भीतो, हा भ्यायलेला अलर्क आणि त्रस्त झाला म्हणजे पीडिता, हा अर्थ हा काय झाला? रुद्राव, हा पळून गेला नगरात, त्यांनी नगरातून पळ काढला. आणि असा हा नगरातून पळून गेलेला अश्व हा जो आहे अलर्क, हा एकाकी तो अश्वमारुह्य रात्रो गत्वा वनस्थिता ऋष्याश्रमे स्मरन् मातुर उपदेशम तदा नृपाः, प्रातस्नात्वा स्वनिष्कास्य मुद्रा कृत सुमंगलाः, वाचयामास विप्रेण मात्रा विलिखितम हितम. जे एकाकी स्व अश्वमारुह्य, तो एकटाच रात्री घोड्यावरती बसून वनात गेला. रात्रो गत्वा वनस्थित, वनात गेला आणि एका ऋषीच्या आश्रमामध्ये ऋषाश्रमे आईच्या उपदेशाचं स्मरण करत, स्मरण मातृ उपदेशम तदा,
तो राजा नृपा स्नात्वा सकाळी त्याने आंघोळ केली, स्नान करून मग त्यांनी मंगलवाचक कृत सुमंगलम असं त्यांनी मंगलवाचक स्तवन केलं आणि मग वाचायमास विप्रेण मात्रा विलिखितम हितम, मग त्यांनी आईने दिलेली मुद्रा काढून आईने आणि ब्राह्मणांना लिहिलेलं ते हितकारक वचन वाचलं. विप्रेण मात्र काय ब्राह्मणाकडनं आईने लिहून घेतलं. त्यात असं लिहिलं होतं त्या पत्रामध्ये त्याज्याः सर्वात्मना संगा त्यक्तुं न शक्यते सद्भिः सह कर्तव्याः संतो दुःख संग भेषजम. म्हणजे खर तर सर्व संग परित्याग करावा. तो नसेल, तो जर शक्य नसेल तर सत्संग करावा. त्याज्या सर्वात्मना संगा म्हणजे सर्व संग परित्यागच माणसाने करावा. निवृत्ती मार्गावर चालायचं असेल तर. पण चेत्यक्तु न शक्यते, ते जर शक्य झालं नाही तर काय करावं? सद्भिः स कर्तव्या, तर सज्जन हे दुष्टांच्या संगतीवरती औषध आहे. संतो दुःख संग भेषजम. संत हे दुष्टांच्या संगतीवरती भेषज आहे म्हणजे औषध आहे. मग कामसर्वात्मका हे नो, कामाचा त्याग करावा. आणि मग काम सोडणं जर शक्य नसेल, कामसर्वात्मना हे यो, हा तू ते शक्यते न सह, पण ते जर सर्व सोडणं शक्य नसेल तर मोक्षां प्रति कर्तव्यम, कर्तव्याः, तर मोक्षेच्छा ही कामपीडित माणसाला औषध आहे. मुमुक्षा काय? कामार्थी भेषजम, हे कामानं पिडलेल्या माणसाला एक प्रकारे औषध आहे. हे जे त्याच आईने लिहिलेलं पत्र जेव्हा या आदरकाने वाचलं तेव्हा मग हा आदरक याच्या जणू काही मनात प्रकाश पडला, बुद्धीत जणू प्रकाश पडला. तेव्हा आईने वनात जाताना आपल्याला जो उपदेश केला आहे तो किती खरा आहे, किती उपयुक्त आहे. म्हणून महाराज असं सांगतात, इति श्रुत्वा मातृहार्द बुद्ध्या सह्याद्री संस्थितम ज्ञात्वा सत्तम अत्रेयम निर्विष्णा शरणम ययो. म्हणजे असं आईच्या अंतःकरणातील वचन इति श्रुत्वा, त्यांनी जेव्हा ऐकलं आई काय म्हणते, आणि मातृहार्द बुद्ध्वा, आईच्या मनातलं काय ते अंतःकरणाचं वचन जाणून बुद्ध्वा म्हणजे त्याच्या लक्षात आलं, तो खिन्न झालेला तो सह्याद्री संस्थितम, सह्याद्री पर्वतावरती तो जो कोणी होता, ज्ञात्वा सत्तम अत्रेयम, तो उत्तम अशा अत्रेयम म्हणजे भगवान दत्तात्रेयांना शरणम ययो, तो भगवान दत्तात्रेयाला शरण घे. आणि
भगवान दत्तात्रेयाला शरणी झालेला, शरण गेलेला, शरणागत झालेला, हा खिन्न, त्याला ज्याचं अंतःकरण अतिशय व्यथित आहे, दुःखित आहे, असा जो अलर्क आहे, आणि भगवान दत्तात्रेयाला नमस्कार केला आणि मग प्रणम्याः स्वभो ब्रह्मन् प्रसादम कुरु मे प्रभो दैवा दुःखम समुत्पन्नम कृपया तदपा कुरु. हे नमस्कार करून तो राजा असा म्हणाला, हे ब्रह्मन, हो ब्रह्मन, प्रसादम कुरु मे प्रभो, माझ्यावर कृपा करा. हे प्रभो, दैवात दुःखम समुत्पन्न, दैवामुळे हे माझ्यावर जे दुःख उत्पन्न झाले ते तुम्ही कृपा करून दूर करा. कृपया सदा कुरु, कृपा करून हे दूर करा दुःख. माझा भगवान दत्तात्रेय काय म्हणतात, भगवान तद्वच श्रुत्वा ज्ञात्वा अलर्क महामतीम मदालसा गर्भरत्नम प्रस्येद भाषत. हे भगवंतानी त्याचं हे वचन ऐकलं, श्रुत्वा आणि ज्ञात्वा अलर्क महामतीम, हा बुद्धिमान असा पुत्र आहे. कोणाचा? मदालसा का गर्भरत्न, मदालसेचा अतिशय बुद्धिमान हा असा मुलगा आहे. हे लक्षात ठेवून प्रच्छेदम भाषत असून ते म्हणाले, दत्तात्रेय, दुःखम नृप किमर्थन्ते कस्त्वं दुःखंच कस्यच विचार्या अंगाने चात्मानं व दुःखम सत्मिद्रद. राजा, तुला का बरं दुःख आहे? दुःखम नृपम किमर्थन्ते, तू कोण आहे? कस्त्वम, दुःखंच कस्यच, दुःख कोणाला? या सर्वाचा विचार्या अंगाने चात्माना व दुःखम, जे सर्वाचा आणि आत्म्याचा विचार करून खरं असं मला सांग. दुःखम सत्यम विदंत्व, खरं दुःख कुठे आहे? असतं जेव्हा एका वेगळ्या पद्धतीने भगवान दत्तात्रेयांनी या अलर्काला विचार, दुःख कुठे आहे? तर या विशिष्ट संभाषणाचा आपण जर विचार केला तर भगवान दत्तात्रेय असं का म्हणतात, स्वामी महाराज असं का म्हणतात, त्यांनी अलर्काला असं का बोलले, त्याच्या मागे एक गर्भित असं सूचक संकेत आहे. काय संकेत आहे? तर दत्तानी या अलर्काला, हा अलर्क जेव्हा गेला भगवान दत्तात्रेयाकडे, तरी झालं मला दुःख आहे. त्याच्या मनात दुःख काय आहे की राज्यात आलो, एकाकी आहे, बाकी सगळे जे आपल्याला लक्षात येतं ते. त्याच वेळेने जेव्हा म्हटलं विचार करून सांगा दुःख कुठे आहे, म्हणजे अगदी साध्या भाषेत सांगायचं तर दुःख शरीरात आहे का, हातात आहे का, पायात आहे का, बोटात आहे का, कमरेत आहे का, पोटात आहे? दुःख कुठे आहे? कुठे आहे दुःख? मनात आहे. मन कुठे आहे? तर हा मन खरोखर आहे का? म्हणजे हे दुःख कोणाला होतंय? मनाला होतंय का शरीराला होतंय का आत्म्याला होतंय? असं जणू भगवान दत्तात्रेयांनी जेव्हा विचारलं, दुःख कोणाला आहे? आत्म्याला दुःख होतंय का
का मनाला होतंय का तुझ्या शरीरात काही आहे? हा जेव्हा हा सगळा यांनी विचार केला, हा मात्र ज्याच्या ठिकाणी जे मूळ ज्ञान होतं ते जणू एका अर्थाने जागृत झालं. त्या भगवान दत्तात्रेयाच्या या प्रत्यक्ष विचारामुळे जेव्हा त्यांनी विचार केला तेव्हा, म्हणून मग महाराज असं म्हणतात, इत्युक्त्वा इत्युक्ता स्वचिरं ध्यात्वा विमुष्य च पुनः पुनः विहस्याय आत्ममनात्मानं ज्ञात्वा सर्वार्क कारणम. हे असं बोललं जेव्हा भगवान यांचं बोलणं झालं तेव्हा राजकाळपर्यंत शांतपणे विचार करून ध्यान करून पुन्हा पुन्हा विचार करून आणि मग विहस्या म्हणजे हसून जणू काही समाधानाने आणि एक प्रकारे निश्चयात्मक बुद्धीने आता मला याचं उत्तर सापडलं आहे अशा बुद्धीनं निश्चय करून ज्ञात्वा सर्वाक कारणम, या सर्व दुःखाचं कारण अलर्कांनी स्वतःच सांगितलं. आणि हा अलर्का काय म्हणतो, हम वायू रागणी अंबो माम नाहम तज्जानी चेहतु संगे हमिति मंतु तर हाती दुःख अद्य सद्य हो. जे खम म्हणजे आकाश, वायू, अग्नी, जल, अंबो म्हणजे जल आणि अश्मा मा म्हणजे क्षमा, पृथ्वी आणि त्यांच्यापासून झालेले तज्जानी चेहतु, त्याच्यापासून झालेले प्राण आणि इंद्रिय आणि अंतःकरण, हे या सगळ्यातनं या संघात एकत्रित झालेला तो जो मी आहे तो खरा मी नाही आहे. मी नाही म्हणतोस तद्भाती. आणि प्रभो देहादी या संघाताचा अभिमान बाळगणाऱ्याला, या संघाचा या देहाचा आहे पंचभौतिक प्राण वगैरे सगळे इंद्रियादी, त्याचा अभिमान बाळगणाऱ्याला असं हे जे देह हाच मुळात मिथ्या आहे, याला दुःखादी हे देहादी याला भासत. मग नित्यो मे महिमा नाश्य क्षयो वृद्धिश्च यद्यपि भूतिके तौ सुखाद्यम वा किं पारक्येन तेन मे. माझ्या अंतःकरणात जो आत्मा आहे तो कसा आहे, सच्चिदानंद रूप असलेला असा जो नित्य असा आहे. नित्यो मे महिमा न अस्य क्षयो, हा जो आत्मा आहे याला क्षय नाही, वृद्धी नाही, त्याला क्षय सुद्धा नाही, वृद्धी नाही आहे. आणि भौतिको तो सुखा आद्यम वा किं पारनिक्यते मे, त्याला जर वृद्धी नाही त्यामुळे देहादिका त्याची उपलब्धी होती. त्या परकीय दुःखाचं, त्याला जर दुःख नाही तर हे जे देहादिकाचं परकीय दुःखाचं मला काय विचार करायचं कारण आहे. तर अशा पद्धतीने एकदम जणू काही एक वेगळाच अशा विचार पद्धतीने हा विचार करू लागतो. तेव्हा असा हा जेव्हा बोलू लागला तेव्हा आता पुढे हा अलर्क या भगवान दत्तात्रेय अलर्क यांच्या संवादात हा भगवान दत्तात्रेयांशी काय बोलतो आहे, हा काय सांगतो आहे, ते महाराज पुढे या निमित्ताने आपल्याला काय सांगतात ते आपण पुढल्या पुष्पात बघणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरु